आज इथे मी फिशची भाजी बनवलेली आहे, म्हणजेच मच्छीची, जी ढाबा आणि हॉटेलपेक्षाही जबरदस्त झालेली आहे. आणि त्यासाठी आपण कांदा खोबऱ्याचं वाटण वापरलेलं नाही आहे. आपण जे तडक्याला मोहरी जिराई वापरतो ती वापरलेली आहे, त्याचं वाटण बनवलेलं आहे. रसा अगदी घट्ट तर्रीवर आलेली, अगदी चटपटीत झणझणीत अशी भाजी झालेली आहे. तर कशी बनवली ते समोर व्हिडिओत बघूच या. त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात पहिली इथे मी अर्धा किलो फिश घेतलेली आहे. फिशला व्यवस्थित मीठ लावून चोळून 2 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. जर फिश कशी धुवायची कशी साफ करायची त्याची जर तुम्हाला पाहिजे असेल व्हिडिओ तर मला कमेंट नक्की करा, तो पण व्हिडिओ मी नक्की घेऊन येईल. व्यवस्थित धुवून घेतली, पाणी पूर्ण निथळून घ्यायचं. त्यानंतर फिशला असं ताटात पसरून घ्यायचं. त्यात अर्धा चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा तिखट घातलेला आहे, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि 2 चमचे अद्रक लसणाची पेस्ट घातलेली आहे. त्याचबरोबर 2 चमचे लिंबाचा रस घातलेला आहे. लिंबाचा रस घातल्याने काय होतं, फिशची वास येत नाही आणि फिशच्या भाजीला चव अगदी छान जबरदस्त चटपटीत येते. आता जेवढेही साहित्य आपण घातलं आहे ते व्यवस्थित मिक्स करून फिशला पूर्ण बाजूंनी व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे, म्हणजे लावून घ्यायचं आहे आणि 10 मिनटाला बाजूला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण इथे मोहरीचं जे वाटण बनवायचं आहे ते बनवून घेऊया, कारण की आपल्याला ते वाटणसुद्धा या फिशला लावायचं आहे आणि मॅरिनेट होऊ द्यायचं आहे म्हणून. तर आता झटपट आपण वाटण कसं बनवायचं ते बघून घेऊया. तेथे मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे. त्यात मी आपली जी रेग्युलर तडक्याला जी राई वापरतो, जी तुमच्याकडे घरी अवेलेबल असेल, जाडी राई असेल तीसुद्धा घालू शकता. तर 2 चमचे मी काळी राई घेतलेली आहे, 1 चमचा पिवळी राई घेतलेली आहे. तुमच्याकडे जर पिवळी राईच असेल तर 3 चमचे पिवळी राई आणि काळी राई असेल, पिवळी राई नसेल तर 3 चमचे काळी राई घ्या. त्यानंतर यात घालायच्या आपल्याला 20 ते 25 पाकळ्या लसणाच्या. लसणानेसुद्धा खूप छान अशी चव येते. त्यानंतर अर्धा चमचा मिरी घातलेली आहे. इथे 1.5 चमचा मी धणे घातलेला आहे. तुमच्याकडे धणे नसेल तर तुम्ही धणे पावडरसुद्धा टाकू शकता. त्यानंतर अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आणि 1 इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे. आता याला काय करायचं, पाणी टाकून छान वाटून घ्यायचं. आता हे वाटून झालेलं आहे. आता फिश घ्यायची. त्या फिशमध्ये इथे 3 चमचे मी हे वाटण घातलेलं आहे आणि पूर्ण फिशला व्यवस्थित सर्व बाजूंनी याचं हे जे वाटण, राईचं वाटण केलेलं आहे ते लावून घ्यायचं आहे आपल्याला. तर व्यवस्थित लावून घ्यायचं आणि बाजूला ठेवून घ्यायचं आहे. 10 मिनटं झाल्यानंतर आपल्याला याला छानपैकी फ्राय करायचं आहे. तुम्ही हवं तर ही फ्राय करूनसुद्धा खाऊ शकता, जी मॅरिनेट केलेली आहे ती, किंवा मग याची भाजीसुद्धा करू शकता. तर इथे मी घेतलेलं आहे आपलं रेग्युलर ऑइल. तुम्ही हवं तर सरसोचं तेलसुद्धा घेऊ शकता. माझ्याकडे सरसोच्या तेलातली खात नाही, त्यामुळे मी सरसोचं तेल घेतलेलं नाही आहे. पण सरसोच्या तेलातली ही फिश फ्राय केलेली खूप जबरदस्त वाटते. तर इथे तेल छान तापलेलं होतं. याला छान शॅलो फ्राय करून घेते आहे. डीप फ्राय करायचं नाही, शॅलो फ्राय व्यवस्थित करून घ्यायचं. पूर्ण बाजूंनी व्यवस्थित अलटून पलटून फ्राय करायची. जास्त करपू द्यायचं नाही, नाही तर कडू टेस्ट येते. तर 2 भागात मी फ्राय करणार आहे. पहिल्यांदा आता एकदा फ्राय करते, मग दुसऱ्या ज्या उरलेल्या आहेत त्या दुसऱ्या याच्यात. तर थोडंसं झाकून यासाठी ठेवलं की आजूबाजूला तेल उडायला नको आणि आपली गॅस जास्त भरायला नको. आता ही छान खालतून व्यवस्थित सोडून घ्यायची हळूहळू आणि पलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा याला फ्राय करून घ्यायची. आता ही फ्राय झालेली मच्छी तुम्ही फ्राय अशी पण खाऊ शकता किंवा मग फ्राय झालेली फिशची भाजीसुद्धा करू शकता. तर मी यातले 4-5 पीसेस असे फ्राय झालेले खायला ठेवलेले आहेत आणि बाकी पीसेसची भाजी मी करून घेतलेली आहे. पण भाजी इतकी छान झाली होती की न खाणारेसुद्धा खायला लागतं, कारण की माझ्यापुरी फिशची भाजी खायला बघत नाही. त्यांनीसुद्धा ही जेव्हा भाजी खाल्ली आणि ही ग्रेव्ही जेव्हा खाल्ली, जबरदस्त होती. म्हणजे न खाणारेसुद्धा जे नॉनव्हेज खातात तर त्यांनासुद्धा ही ग्रेव्ही खूप आवडेल. शक्यतो नॉनव्हेजवाले खाणार, पण नॉनव्हेज खाणारेसुद्धा ग्रेव्हीसुद्धा खाणार, इतकी छान, कारण की याचा वाससुद्धा येत नाही. तर याला अलटून पलटून मी छान फ्राय करून घेतलेला आहे आणि याला आता काढून घ्यायचं आहे आपल्याला. अगदी व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर मस्त अशी फ्राय झालेली आहे, खूप छान लागते. तर आता याला काढून घेते आणि दुसरा जो लॉट आहे तो सुद्धा मी फ्राय करायला ठेवते. तर इथे काढत आहे. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपीज आहे, छान छान रेसिपीज आहे. आय बटनलासुद्धा दिलेल्या आहेत आणि एंड स्क्रीनलासुद्धा मी छान छान रेसिपीज दिलेल्या आहे. तर नक्की विजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा. आणि हो, आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा.
तर आता बघा एक पहिला जो फेर टाकला होता तो झालेला आहे. आता दुसरे उरलेल्या तेलात दुसरा फेर टाकते. म्हणजे सगळ्या फिश मी छान व्यवस्थित सगळ्या फिशच्या पीसेस फ्राय करून घेते आहे. त्यानंतर उरलेल्या तेलातच आपल्याला भाजी करायची. एक्स्ट्रा वेगळं काही तेल घ्यायचं नाही की फ्राय केल्यानंतर तेल उरतं आहे तर त्या तेलाचं काय करायचं, काही प्रश्न यात येत नाही. आता दुसरा पण फेर झाला आहे आणि फिश काढून घेतली. आता जे उरलेलं तेल आहे त्यातच आपल्याला सगळा मसाला आणि पूर्ण भाजी करायची आहे. तर गॅसची फ्लेम अगदी मंद करायची. त्यात अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट आणि व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं. मंद केल्यामुळे आपले जे मसाले आहेत ते जळत नाही आणि लगेच आपल्याला जे वाटण बनवलं होतं राईचं ते घालून घ्यायचं, जेणेकरून आपले मसाले जे हळद आणि तिखट घातलेलं आहे ते करपणार नाही, जळणार नाही. तर व्यवस्थित घालून घ्यायचं. आता इथे मी मस्त मिक्स करून घेते आणि मिक्सरच्या पॉटला जे राहिलेलं वाटण आहे ते थोडं पाणी घालून रश्श्याच्या वेळेस त्यात टाकून द्यायचं. तर मस्त मिक्स झालेल्या वाटण अगदी 5 मिनटं याला छान व्यवस्थित शिजू द्यायचं. वाटण जो मसाला आपण जो करतो तो जेवढा मंद आचेवर व्यवस्थित शिजतो त्यावेळेस भाजी अप्रतिम चविष्ट अशी लागते. आणि त्यातल्या त्यात ही मोहरीचं वाटण आहे त्यामुळे याला थोडंसं शिजायला वेळ लागतो, पण भाजी खूप छान होते. तर याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि परत झाकून मी याला होऊ देणार 2 मिनटं. त्यानंतर आता बघा झाकण काढलेलं आहे. छान मस्त मसाल्याने तेल सोडलेलं आहे. खूप छान असं झालेलं आहे. आता यात घालायचं आपल्याला टमॅटोची प्युरी. तुम्ही हवं तर टमॅटो कापूनसुद्धा घालू शकता, पण प्युरीमुळे खूप छान असं चव येते. खूप छान त्या रश्शाला घट्टपणा येतो. तर हे टमॅटो प्युरी घातली आहे ते छान मिक्स करून घ्यायची आणि परत 5 ते 7 मिनटं आपल्याला हे अशीच झाकून शिजू द्यायची आहे. मधात उघडून फिरवायचं जेणेकरून खालती तळाला हा मसाला लागायला नको म्हणून. तर व्यवस्थित फिरून घेते आहे आणि झाकून याला अजून 5 मिनटं होऊ देते आहे. तर व्यवस्थित घोटून घ्यायची, कारण की जेणेकरून सगळा मसाला ग्रेव्ही वगैरे सगळी व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे. आता याला झाकून अजून 5 मिनटं मी होऊ देणार मंद आचेवर. आता बघा छानपैकी तेल सोडलेलं आहे आणि आपण फिश फ्राय ज्याच्यात मॅरिनेट केलं होतं त्या ताटात थोडासा मसाला उरलेला होता तो पण घालून घेते. कशाला वेस्ट करायचा, आणि पण शक्यतो कमवतोही त्यासाठी आपण जेवायसाठी. तर मला अन्न पदार्थ वेस्ट करायला आवडत नाही, म्हणून मी एकतर मोजकं बनवते आणि उरलं तर मी वेस्ट करत नाही कुठलीही वस्तू. कारण की आपल्याला खूप मेहनत लागते. शेतकऱ्यांनाही पिकवायला खूप वेळ लागतो, मेहनत लागते. म्हणून तर कुठलीच गोष्ट आपल्याला वेस्ट करायची नसते. पाणी तर नाहीच वेस्ट करायचं. तर आता छान मिक्स केल्यानंतर बघा किती छान असा मसाला झालेला आहे. रंग बघा किती सुंदर आलेला आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला, याला अगदी खालती जर लागला असेल तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, जेणेकरून हा रस्सा वगैरे छान झाला पाहिजे. आता याच्यात घालायचं आहे आपल्याला पाणी. तर इथे मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. तर तुम्ही हवं तर तुम्हाला जशी भाजीचा रस्सा हवा आहे, घट्ट पातळ, त्यानुसार घालू शकता. कारण की ही छान भाजी उकळेल तसा तसा रस्सा तो घट्ट येणार. तर माझ्याकडे थोडा रस्सा जास्त हवा होता म्हणून मी 1.5 ग्लास घातला आहे. तुम्हाला जर कमी हवा असेल तर थोडा कमी घाला. म्हणजे रस्सा तुम्हाला जसा घट्ट पातळ हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी घाला. छान रस्सा बघा छान उकळायला लागलेला आहे. वरती छान बघा तर्री आलेली आहे. आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपले फिशेसचे पीस जे आहे ते आपल्याला यात घालून घ्यायचे आहे. म्हणजे या मोहरीच्या जे आपण वाटण केलेलं आहे, जी ग्रेव्ही बनवलेली आहे त्यातसुद्धा ते फिशचे बाकीचे उरलेलं असेल कस थोडासा, तो पण छान व्यवस्थित मुरतो, छान व्यवस्थित चव लागते. तर आता सगळे फिशचे पीसेस आहेत ते घालून घेते. मी 4-5 पीसेस ठेवलेले आहेत फ्राय झालेले, जे फ्राय खायसाठी. तर आता पीस टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित असं. आणि या ताटलीत जेवढे तेल लागले त्यातही पाणी टाकून तेच मी रश्श्यात घालून घेणार परत. आता व्यवस्थित असं टाकून घेतलं आहे, झाकून द्यायचं आणि 2 मिनटं होऊ द्यायचं आहे. आता जास्त वेळ होऊ द्यायचा, 2 मिनटं होऊ द्यायचं आहे. बघा छान ग्रेव्हीला मस्त तर्री पण आलेली आहे आणि छान असा रंग पण आलेला. आता रश्श्यात घालायचं आहे आपल्याला मीठ. तर मीठ घालताना लक्ष द्यायचं, आपण जेव्हा मॅरिनेट केली होती मच्छी त्यात आपण ऑलरेडी मीठ पहिले घातलं होतं, त्यामुळे रश्श्यापुरतंच आपल्याला इथे मीठ घालायचं आहे. तर मीठ घातल्यानंतर अलगद असं हलवून घ्यायचं. जास्त फिशची कुठलीही भाजी असो जास्त फिरवायची नाही, कारण की ती फुटते फिश म्हणून. तर अगदी हलगदपणे मी व्यवस्थित असं हळूहळूपणे फिरवून घेते आहे. तर तर्रीसुद्धा आलेली आहे. सुगंध खूप छान येतो. फिशचा जो वेगळा एक स्मेल येतो तो सुद्धा येत नाही. चवीला खूप छान लागते. तर ही झाकून अजून 2 मिनटं होऊ देते. 2 मिनटानंतर याला ओपन करायचं आणि मस्त असा स्लेटवाल्या मिरच्या, म्हणजे मिरचीला कट लावून ह्या टाकून घ्यायच्या. ती मिरची खायला खूप मजा येते म्हणून मी हे टाकलेलं आहे. तुम्ही स्किप केलं तरीही चालेल.
त्यानंतर यात कोथिंबीर घालायचं वरतून मस्तपैकी आणि सर्व करायची. तुम्ही भाकरीबरोबर खा, भाताबरोबर खा, पोळीबरोबर खा. खूप छान अशी ही भाजी लागते. खूप न खाणारे सुद्धा ही भाजी खातात. तर आता हे छान भाजी झालेली आहे. छान सर्व करून घ्यायची. पीसेससुद्धा खूप छान लागतात याचे, कारण की ती जे मोहरीचं वाटण आहे ते खूप अप्रतिम लागते. तर आजची जर रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर मला नक्की कळवा. नक्की बनवून बघा. बनवल्यानंतर मला सांगा की ही भाजी तुम्हाला कशी वाटली. त्यानंतरच मला कमेंट करा बनवल्यानंतर. तर कशी वाटली ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.